तुझा सरकार योग म्हणता येईल. त्यांच्या आज नातीचा वाचनाचा कार्यक्रम पण आहे आणि आज निवृत्तीचा पण त्यांचा एक आपण केक कापलेला आहे. आपण सगळ्यांनी आता निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्यास तर बाळासाठी आपण सगळ्यांनी आपण त्याला आशीर्वाद देऊ. त्याच्या आयुष्यामध्ये त्यांनी मोठी तर परत म्हणतो जसं मामांना आम्ही मामा म्हणतो. आमच्यासाठी ते खूप आदरणीय पण आहेत आणि निवृत्त 30 वर्षानंतर निवृत्त झाला. महानगरपालिकेमध्ये त्यांनी मोठी सर्व्हिस केलेली आहे. तर बरीच मंडळी त्यांची मित्रमंडळीकडे आले, त्यांच्याविषयी पण बोलूया आपण. नमस्कार, तुमचं नाव सांगा, तुम्हाला कसं वाटतं? आम्हाला मदत केली, गावी केलं असेल तर आमची रजा त्यांनी पास केली. आमची रजा पास करणार कोण? अच्छा, हे बघा, एक मोठा अधिकारी जर असेल तर त्यांच्या कर्मचाऱ्यांना कसं सांभाळून घेतो असं जेवढं उदाहरण आहे. साहेब तुमचं नाव सांगा, तुम्हाला काय वाटते? सरांनी सर्वांना सहकार्य भरपूर केलेलं आहे आणि ते सहकार्य सुद्धा तो स्वतः करत होते हे सुद्धा समोरच्याला कळत नव्हतं. एवढं आम्हाला आतून समजायचं. तर इथून पुढं त्यांनी असंच आमच्यावर लक्ष द्यावं. धन्यवाद. छान मत त्यांनी मांडलेलं आहे. साहेब तुमचं नाव सांगा. जमादारांनी आम्हाला भरपूर सांभाळून घेतलं. त्यांच्या कारकिर्दीमध्ये सर्वांना योग्यरीत्या न्याय भेटत होता. आता इथून पुढे आम्हाला असे जमादार भेटणे मुश्किलच आहे. अनुभव त्यांचं उर्वरित आयुष्य सुखा समाधानाचे आणि भरभराटीचे जावं, आरोग्यदायी जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. खूप छान. एका कर्मचाऱ्यांचे किंवा आपल्या सहकार्यांचे जे आपल्या अधिकाऱ्याविषयी जे प्रेम असतं ते तुम्ही आता सगळ्यांनी ऐकलंच आहे. आम्हाला आपण ऐकून घ्या आवडेल की तुमचं काय मत आहे तुमच्या सहकार्याविषयी? हॅलो, आज माझ्या नातीचा नामकरण समारंभ होता. त्या दिवशी माझ्या मुलाने आणि कुटुंबाने माझ्या सर्व एक मी रिटायर झालो म्हणून एक केक कापला त्याबद्दल आणि माझे जे सहकारी माझे नातेवाईक जे जेवढे होते तेवढे जे नातेवाईक इथं हजर झाले, माझ्या मुलांचे मित्र मैत्रिणी जे कोण असतील ते हजर झाले आणि माझ्या कामातले सर्व सहकारी जे काही यायचे होते ते आले. ते त्यांचे सर्वांचे धन्यवाद देतो आणि माझ्यावरचे असंच प्रेम असू द्या. आणि याच्या पुढे मी माझ्या सहकार्यांनी बोलले की आम्हाला तुमची उणीव भासणार आणि ती भासायला लागली. मी दर दिवस हाजरी पटवाडा बघतो. अजून त्याच्यामध्ये मला डिलीट केलेलं नाही, रिमूव्ह केलेलं नाही, तो बघतो मी. आणि त्याच्यामुळं काय माहिती आहे का की जे प्रायव्हेट सिक्युरिटी कुठले असेल किंवा काय असेल त्यांना कसे त्रास देत आहेत आताचे जे हवालदार असतील की काय असतील किंवा आपले जे सहकारी आहेत आता BMCचे त्यांना पण ते एवढा त्रास देतात. पण आता आपण याच्यामध्ये काही बोलू शकत नाही. आपण रिटायर झालो आता काय आपण कमिटमेंट करू शकत नाही की बाबा त्यांना तुम्ही इथं द्या किंवा तिथंच द्या. कारण ते प्रायव्हेट सिक्युरिटी आहेत त्यांना आपल्या BMCच्या सिक्युरिटी गार्डपेक्षा पगार जास्त असतो, कमी असतो. BMCच्या सिक्युरिटी गार्डला जास्त असतो. पण तरी पण आपल्या BMCचे गार्ड आता मला नेहमी फोन करतात की जमादार साहेब तुम्ही रिटायर झाल्यापासून आम्हाला भरपूर त्रास होतोय, तुमच्यासारखे जमादार आम्हाला मिळणं मुश्किल आहे असं बोलतायत. पण आता बघू आपण काहीतरी प्रयत्न करू. कालच आमचे डेप्युटी साहेबांचा मला फोन आला होता. मनवाडकर साहेब, कोल्हापूर जिल्ह्यातले मनवाड गावचे मनवाडकर साहेब यांचा मला फोन आला होता काल. ते माझे वरिष्ठ अधिकारी होते. त्यांचा काल फोन आला होता की जमादार साहेब तुम्ही रिटायर झाल्यापासून तुम्ही फोन नाही केला. म्हटलं साहेब जरा गडबडीत होतो त्याच्यामुळे फोन नाही केला बोलतो. पण याच्या पुढे तुम्ही कुठलेही काम करण्यासाठी हजर आहे. म्हणजे एक अधिकाऱ्यांचं माझ्यावरती किती प्रेम आहे ते मी तुम्हाला आता बोलून दाखवलं. म्हणजे मी म्हणत नाही की मी
मोठा आश्चर्य आहे किंवा काय आहे, पण त्यांना जे आवडतं ते त्या पद्धतीने त्यांनी मला सांगितलं. पण एक आम्ही माझे सहकारी रिटायर झालेले किंवा जे सर्व्हिसमध्ये आहेत ते पण मला वेळोवेळी फोन करतात. माझे घरात आहेत, हिराप्पा खरात, सोनाली गुटुबिडे, मुराद सिंग, आमचे हे सगळे जिवलग मित्र. काय आता यांना असा अनुभव यायला लागलाय की बाबा तुम्ही गेल्यापासून आम्हाला जरा थोडा त्रास होतोय, पण आता ते बोलू शकत नाही आणि मी पण बोलू शकत नाही की त्यांना बाबा कुठल्या अधिकाऱ्याला किंवा ह्याला सांगू शकत नाही का की बाबा आता शेवटी वेळ बदलली, काळ बदलला की सगळं पुढचं हे होतं, बरोबर की नाही. त्याच्यामुळे जरा ठीक आहे, एवढं बोलून मी सगळ्यांनी आला त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो आणि इथून पुढे असंच माझ्यावरती प्रेम ठेवा ही सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.